Hello friends, today we are going to learn about the next division of kingdom Plantae, that is the bryophytes. It includes mosses, liverworts and hornworts. Now let's study in detail about the bryophytes. ते चित्रामध्ये तुम्हाला वेगवेगळे ब्रायोफाइट्स दिसत आहेत, त्याच्या व्हरायटीज दिसत आहेत. बऱ्याचदा अशा प्रकारच्या वनस्पती आपण ओलसर अशा खडकांवर, दगडांवर, नदी काठाला किंवा ओल्या लाकडावर, झाडाच्या खोडावर बघितलेल्या असतात. तर ह्या सगळ्या ब्रायोफाइट्स या डिव्हिजनच्या आहेत. आता हे ब्रायोफाइट्स आहेत काय? सो दीज ब्रायोफाइट्स आर द टेरेस्ट्रियल प्लांट्स फाउंड इन द मॉइस्ट शेडी प्लेसेस. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की मागच्या अल्गीमध्ये, मागच्या डिव्हिजन थॅलोफायटामध्ये आपण बघितलं होतं की स्ट्रिक्टली ॲक्वॅटिक होते अल्गी, पण इथे मात्र त्याच्या पुढचं जे डिव्हिजन आहे ब्रायोफाइट्सचं, त्याच्यामध्ये मात्र वनस्पती कशा आहेत? टेरेस्ट्रियल आहेत. फक्त त्या कशा आहेत? मॉइस्ट शेडी प्लेसेसमध्ये वाढतात. But these are not strictly terrestrial. They are amphibious type of plants. Now why bryophytes are called as amphibious plants? The bryophytes require water for their fertilization and completion of their life cycle. And for that reason they are amphibious plants. त्यांना वॉटर कुठे लागतं, कोणत्या स्टेजमध्ये त्यांच्या लाईफ सायकलच्या वॉटरची रिक्वायरमेंट आहे ते आपण नंतर पाहणार आहोत. Now these bryophytes are non-vascular plants. Okay, so they do not possess xylem and phloem, and they do not have true stem, and so they do not have any structural supports. किंवा त्यांच्यामध्ये आपल्याला मोठी मोठी पानं किंवा फोलिएज अशा पद्धतीचं स्ट्रक्चरही दिसत नाही. मग स्ट्रक्चर कसं आहे ब्रायोफाइट्सचं? तर इथे आपल्याला एक फिगर दिसते की ज्याच्यामध्ये आपल्याला लीफ लाईक स्ट्रक्चर दिसत आहेत किंवा प्लॅन्ट बॉडी जी आहे ही प्लॅन्ट बॉडी आपल्याला थॅलसच्या फॉर्ममध्ये दिसते बघा इथे. ओके, सो रूट लाईक रायझॉइड्स आपल्याला इथे प्रेझेंट दिसत आहेत. हे रायझॉइड्स जे आहेत हे आयदर युनिसेल्युलर आहेत, लिव्हरवर्टमध्ये आहेत तसे, किंवा इथे मॉसेस दाखवलेत. ह्या मॉसेसमध्ये आपल्याला हे रायझॉइड्स जे आहेत म्हणजे रूट लाईक स्ट्रक्चर्स जे आहेत हे मल्टीसेल्युलर फॉर्ममध्ये दिसून येतात. सो रूट प्रेझेंट नाही आहे पण रायझॉइड्स प्रेझेंट आहेत. These rhizoids help in absorption of water and mineral and also help in fixation of the thallus to the substratum. Now what is substratum? Substratum म्हणजे सपोर्ट. ज्या खडकावर ही वनस्पती वाढणार आहे किंवा ज्याच्या आधारावर वाढणार आहे त्या सपोर्टला पकडून ठेवण्याचं काम, अँकरिंगचं काम, अँकरिंग म्हणजे टू बाइंड. ओके, हे कोण करणार आहे? तर रायझॉइड्स करणार आहे. सो रायझॉइड्स आर द रूट लाईक स्ट्रक्चर्स. रिकाम्या जागेसाठी वगैरे लक्षात ठेवायचं. देन the bryophytes are present in 3 types. One is mosses, then liverworts and hornworts. Okay, now let's study one by one. What are liverworts? तर इथे तुम्ही फिगरमध्ये बघितलं तर जे लीफ लाईक स्ट्रक्चर किंवा जे थॅलस दिसतंय ते लोब्ड आहे, त्याला असे लोब्स आहेत बघा. ओके, ह्युमन लिव्हरच्या लोबसारखं हे स्ट्रक्चर आहे म्हणून याला लिव्हरवर्ट्स असं म्हटलं जातं. सो दीज आर द लोअर प्रिमिटिव्ह मेंबर्स ऑफ ब्रायोफाइट्स. ब्रायोफाइट्समधले एकदम प्रिमिटिव्ह फॉर्ममध्ये असणारे, प्राथमिक अवस्थेमध्ये असणारे, फारसं कॉम्प्लेक्सिटी ऑर्गनायझेशनची त्यांच्यामध्ये नाही आहे असे हे ब्रायोफाइट्स आहेत. प्लॅन्ट बॉडी ही थॅलसच्या फॉर्ममध्ये आहे, फ्लॅट आहे, ग्रीन आहे, डॉर्सिव्हेंट्रल आहे, म्हणजे वरून आणि खालून ही थोडीशी फ्लॅट अशा पद्धतीची बॉडी आहे किंवा कधीकधी प्रोस्ट्रेट स्ट्रेट वाढणारी आहे. आणि त्याचबरोबर ह्यांच्यामध्ये जे रायझॉइड्स आहेत हे कसे आहेत? युनिसेल्युलर ह्या कॅटेगरीमधले आहेत. इट युजली ग्रोज इन मॉइस्ट अँड शेडी रिजन्स ऑन द बार्क ऑफ ट्रीज, डॅम्प सॉईल, डॅम्प म्हणजे मॉइस्ट, ओलसर, दमट, अँड इट्स शेप इज सिमिलर टू द लोब्स ऑफ द ह्युमन लिव्हर अँड सो इट इज कॉल्ड ॲज रिव्हर्टवर्ड. ह्याच्यामध्ये 2 प्रमुख वनस्पती येतात. एक म्हणजे रिक्शिया, इथे तुम्हाला मी फिगर दाखवलेली आहे रिक्शियाची, आणि दुसरं म्हणजे मर्कॅन्शिया. सो रिक्शिया अँड मर्कॅन्शिया आर 2 एक्झाम्पल्स ऑफ द लिव्हरवर्ड्स. देन द नेक्स्ट कॅटेगरी इज हॉर्नवर्ड्स. हे सुद्धा त्याचेच भाऊबंद म्हणावे लागतील आपल्याला. थॅलस हे फ्लॅटन्ड आहे आणि त्याचबरोबर ह्यांच्यामध्ये हॉर्न लाईक स्ट्रक्चर्स दिसून येतात. ह्याच्या टोकाला कॅप्सुले, रेडिश कलरचा पार्ट दिसतोय आपल्याला इथे. ही कॅप्सुले ज्याच्यामध्ये स्पोर फॉर्म होणार आहेत. ओके, सो अँथोसिरस हे त्याचे टिपिकल एक्झाम्पल आहेत. त्यानंतर तिसरा टाईप आहे तो म्हणजे मॉसेसचा. हे मॉसेस मात्र थोडेसे वेल ऑर्गनाइज्ड अशा कॅटेगरीमधले ब्रायोफाइट्स आहेत की जे सॉईल रॉक्स किंवा टी बार्कवर दिसून येतात. सॉईलच्या फॉर्मेशनमध्ये यांची काय महत्त्वाची भूमिका असते. रॉकी साईट्सवर, खडकांवर वगैरे कॉलनी करून म्हणजे एकत्र गठ्ठ्याने हे वाढतात आणि त्यांच्या रायझॉइड्सच्या साह्याने ते रूटला किंवा रॉक्सला किंवा सॉईलला घट्ट धरून ठेवतात
आणि म्हणूनच सॉईल इरोजन ते प्रिव्हेंट करतात असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर हे जे मॉस आहे ह्याच्यामध्ये पण आपल्याला थॅलस दिसून येतं, बॉडी स्ट्रक्चर, रायझॉइड्स दिसून येतात, हेअर लाईक रूट लाईक स्ट्रक्चर्स. त्याच्यामध्ये ट्रू रूट, स्टेम आणि लीव्ज आपल्याला ब्रायोफाईट्समध्ये दिसून येत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट दिसून येते मॉसेसमध्ये ते म्हणजे त्यांच्यामध्ये मेल प्लॅन्ट आणि फिमेल प्लॅन्ट हे वेगवेगळे आहेत. आणि म्हणूनच ह्या मेल आणि फिमेल प्लॅन्टमध्ये गॅमेट फॉर्मेशन होतं आणि म्हणूनच यांच्यामध्ये गॅमेटोफाईट ही जी स्टेज आहे, म्हणजे हा खालचा जो लिफी पार्ट दिसतोय, आपण पुढे शिकणारच आहोत की रायझॉइड्स आणि स्टेम आणि लीव्हचा जो पार्ट आहे ह्याला काय म्हटलं गेलेलं आहे, गॅमेटोफाईट असं म्हटलं गेलेलं आहे. ओके, तर या ब्रायोफाईट्समध्ये आपल्याला लाईफ सायकल कशा पद्धतीने दिसून येते. इट शोज 2 स्टेजेस, स्पोरोफायटिक स्टेज आणि गॅमेटोफायटिक स्टेज. तर लाईफ सायकल म्हणजे काय हे पहिल्यांदा नीट समजून घ्या. एखादी वनस्पती रुजल्यापासून, उगवल्यापासून त्याच्यामध्ये त्याची एंड स्टेज जी आहे, ही एंड स्टेज मग आयदर ते स्पोअरचं फॉर्मेशन असेल किंवा आपण आपल्या अँजिओस्पर्मिक प्लॅन्ट घेतल्या. आता नेहमीच्या झाडांबद्दल बोलूयात जे आपण नेहमी बघतो. बी लावून म्हणजे बी रुजणार, मग झाड येणार, त्याला रूट, स्टेम, लीव्ज येणार, लीव्ज वाढणार, मग फ्लावरिंग होणार, फूल येणार, फुलाला फळ धरणार, फळामध्ये बी निर्माण होणार आणि ती बी लावल्यानंतर काय होणार आहे, पुन्हा नवीन झाड येणार आहे. ही झाली वनस्पतीची एक लाईफ सायकल पूर्ण. बरोबर आहे. आता हे तुम्हाला चटकन कळलं कारण आपण हे अँजिओस्पर्मबद्दल बोललो. पण या ब्रायोफाईट्समध्ये मात्र सीड फॉर्मेशन नाही आहे, फ्लावर फॉर्मेशन नाही आहे. मग ह्यांच्यामध्ये लाईफ सायकल कशी आहे हे आपण अभ्यासणार आहोत. सो लेट स्टडी अबाउट द लाईफ सायकल ऑफ द ब्रायोफाईट्स. इट शोज 2 स्टेजेस, स्पोरोफायटिक स्टेज अँड गॅमेटोफायटिक स्टेज. तर तुम्हाला जी फिगर दाखवलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर कट स्पोरोफाईट आणि गॅमेटोफाईट कशाला म्हणतात हे कळलं. सो स्पोरोफाईट इज नथिंग बट द स्टॉक ऑर सिटा विच कंटेन्स कॅप्सूल. ज्याच्याकडे कॅप्सूल आहे असा जो स्टॉक आहे त्याला काय म्हणायचं, स्पोरोफाईट. आणि गॅमेटोफाईट म्हणजे काय, जे गॅमेट प्रोड्युसिंग पार्ट्स आहेत, जिथे गॅमेट फॉर्म होणार आहे त्याला म्हणायचं गॅमेटोफाईट. स्पोरोफाईट हा जनरली डिप्लॉइड आहे, शॉर्ट लिव्ड आहे आणि इट डिपेंड्स ऑन द गॅमेटोफाईट. कारण तो रेसेसिव्ह आहे, सेल्फ इंडिपेंडंट असं युनिट हे नाही आहे. पण त्याच्याविरुद्ध गॅमेटोफाईट मात्र हॅप्लॉइड आहे, प्रॉमिनंट आहे, सेल्फ डिपेंडंट आहे आणि त्याच्याकडे गॅमेट प्रोड्यूस करणारे स्पेशल असे स्ट्रक्चर्स आहेत. तर या गॅमेटोफाईटबद्दल थोडीशी माहिती घेऊयात. म्हणजे गॅमेटोफाईट पण 2 पार्टमध्ये दिसून येतं. त्यातलं एक आहे प्रोटोनिमा स्टेज आणि दुसरी आहे लिफी स्टेज. तर प्रोटोनिमा कशाला म्हणायचं बघा, खाली इथं तुम्हाला सुंदर एक फिगर दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये एक तुम्हाला कंप्लीट ब्रायोफाईट दिसतं आहे, बरोबर आहे. फ्युनेरिया दिसतो इथे तुम्हाला, आपण असं फ्युनेरिया ज्याच्यामध्ये कॅप्सूल आपल्याला दिसतोय की जी स्पोरोफाईट रिप्रेझेंट करते आणि खाली मात्र गॅमेटोफायटिक स्टेज दाखवलेली आहे आपल्याला. त्यामध्ये प्रोटोनिमा दिसत आहे. दिज आर द प्रोस्ट्रेट, जमिनीला समांतर वाढणारे ग्रीन असे ब्रांच फिलॅमेंटस स्ट्रक्चर, तर त्याच्यावर काय आहेत, बर्ड आपल्याला दिसून येते आहे. ओके, ह्या बर्डच्या साह्याने तुम्ही शिकलेला आहात की ते व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन आपल्याला दिसतंय. ह्या बर्ड्स पुन्हा काय होतात, त्यांना रायझॉइड्स फुटतात, त्याच्यापासून नवीन लिफी स्ट्रक्चर येते म्हणजेच यंग गॅमेटोफाईट येते. ओके, सो लिफी स्टेज इज प्रोड्यूस फ्रॉम ईच बर्ड अँड दस प्रोटोनिमा हेल्प्स इन व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन आपल्याला इथे दिसून येतं बाय मीन्स ऑफ प्रोटोनिमा. ही गोष्ट नीट लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर जो लिफी स्टेज आहे, ह्या लिफी स्टेजमध्ये मात्र आपल्याला काय दिसून येत आहेत बघा, इरेक्ट स्लेंडर म्हणजे निमुळते, उभे, स्टेम लाईक मेन ॲक्सिस दिसून येतात. ओके, आणि त्या स्टेम लाईक मेन ॲक्सिसला आपल्याला लीफ लाईक स्ट्रक्चर दिसून येतात. ओके, त्याच्यानंतर ज्या सबस्ट्रॅटमवर ते वाढणार आहेत किंवा सॉईलवर वाढणार आहेत त्यासाठी ब्रांच असे रायझॉइड्स दिसून येतात. अँड धिस स्टेज बियर्स सेपरेट सेक्स ऑर्गन्स. इथे आपल्याला अर्केगोनिस्पोर आणि अँथ्रेडिओफोर दिसून येतं. सो अर्केगोनियम जे अर्केगोनियोस्पोरमध्ये आहे दॅट इज अ फिमेल पार्ट, फिमेल गॅमेट प्रोड्युसिंग ऑर्गन, आणि अँथ्रेडियम जे आहे हे मेल थॅलसवर असणारं मेल गॅमेट प्रोड्युसिंग असे स्ट्रक्चर्स आहेत. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे अजून एक शब्द दिसतो बघा, जेमा कप. हे जे जेम्युल्स आहेत हे असेक्शुअल रिप्रोडक्शनला मदत करणारे असे स्ट्रक्चर्स आहेत. आता रिप्रोडक्शन कसं होतं ते बघूयात. असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय मीन्स ऑफ कॅप्सूल होतं, हे इथे लक्षात ठेवायचं आहे. स्पोरोफायटिक पार्ट आहे कॅप्सूल हा आणि त्याच्यामध्ये स्पोर्सचं फॉर्मेशन होतं. त्यानंतर व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन आता प्रोटोनिमाने पाहिलं. आता इथे आपण फ्रॅगमेंटेशन बघणार आहोत की जो मॅच्युअर असा गॅमेटोफाईटचा पार्ट आहे हा ब्रेकडाऊन होतो आणि त्याच्यानंतर प्रत्येक ब्रेकडाऊन झालेला पार्ट हा नवीन गॅमेटोफाईट म्हणून
ग्रो होतो. त्याला आपण फ्रॅगमेंटेशन म्हणतो, जसं की ते स्पायरोगायरामध्ये सुद्धा घडून येतं. कारण ह्या सगळ्या प्रिमिटिव्ह मेथड्स आहेत असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं घडून येतं हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. या सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये 2 स्टेजेस आहेत. तुम्ही 10वीला पण शिकला आहात, मिओसिस आणि फर्टिलायझेशन. ओके. आणि त्याच्यामुळे अल्टरनेशन ऑफ जनरेशन आपल्याला इथे दिसून येतं. म्हणजे स्पोरोफायटिक फेज, त्याच्यापासून गॅमेटोफायटिक फेज आणि पुन्हा गॅमेटोफाईटला येणारी स्पोरोफायटिक फेज. मग ह्याच्यामध्ये गॅमेटोफाईट जी फेज आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आपण आत्ता पाहिलं की हॅप्लॉइड गॅमेट प्रोड्यूस होत आहेत आणि स्पोरोफायटिक फेजमध्ये मात्र डिप्लॉइड असे ऑर्गॅनिझम्स आपल्याला दिसत आहेत. म्हणजे प्लांट बॉडी किंवा कॅप्सुलर बॉडी आपल्याला दिसून येते. ओके. सो हॅप्लॉइड गॅमेटोफाईट प्रोड्युसेस लिव्ज अँड थॅलाय. थॅलाय म्हणजे थॅलसचा अनेक वचन आहे आणि म्हणूनच तो कसा आहे प्रोडॉमिनंट असा आपल्याला दिसून येतो. ओके. इथे आपल्याला दाखवलं आहे बघा, गॅमेटोफायटिक स्टेज दाखवलेली आहे. स्पोरोफायटिक कॅप्सूल इथे आपल्याला हायलाईट करून दाखवलेले आहेत, ज्याला स्पोरॅन्जियम असं म्हटलं आहे. त्याच्यामध्ये काय होणार आहे, स्पोर फॉर्मेशन घडून येणार आहे. त्यानंतर ह्या ब्रायोफाईट्समध्ये जे गॅमेटोफाईट आहेत हे डॉमिनंट आहेत, बरोबर आहे, लॉंग लिव्ड आहेत, हॅप्लॉइड आहेत आणि स्पोरोफाईट हा डिप्लॉइड आहे. इथे तुम्हाला अजून तर थोडंसं जास्त चांगल्या पद्धतीने कॅप्सूल वगैरे दाखवायचा मी प्रयत्न केलेला आहे. आता त्याच्यानंतर ह्या अर्केगोनिया असेल किंवा एन्थ्रिडिया असेल त्याच्यामध्ये गॅमेट फॉर्मेशन होतं, एग फॉर्मेशन होतं आणि इथे स्पर्म म्हणजे स्पर्म सेल नाही आहे, इथे स्पर्म म्हणजे मेल गॅमेट आहेत आणि हे गॅमेट्स जे आहेत हे फ्यूज होऊन ते काय करतात, नवीन जनरेशन जी आहे ही नवीन जनरेशन प्रोड्यूस करण्याचा प्रयत्न करतात. मग इथे आपल्याला दाखवलेलं आहे की दी स्पर्म्स आर प्रोड्युस्ड इन एन्थ्रिडिया आणि या प्रत्येक एन्थ्रिडियामध्ये नंबर ऑफ स्पर्म सेल्स म्हणजे मेल गॅमेट आहेत. ह्या चित्रामध्ये आपल्याला जरा स्पोरोफाईट आणि गॅमेटोफाईटमधला फरक दिसतो आहे. इथे बघा रिक्शियामध्ये आपल्याला थॅलस दिसतं आहे, रायझॉइड्स दिसत आहेत आणि त्याच्यावर आपल्याला एन्थ्रिडिया आणि अर्केगोनिया दिसत आहेत. तसंच इथे अँथोसिरसमध्ये, लिव्हरवर्ड्समध्ये आणि हॉर्नवर्ड्समध्ये सुद्धा आपल्याला गॅमेटोसायफाईट आणि स्पोरोफायटिक जनरेशन इथे आपल्याला क्लिअर कट दिसते बघा. ही जे स्टॉक लाईक बॉडी आहे याला आपण स्पोरोफाईट असं म्हणतो. हेच मॉसमध्ये किंवा फिनेरियामध्ये गेलं तर इथे आपल्याला क्लिअर कट स्पोर फॉर्मिंग स्पोरोफाईट दिसून येतं आणि ही लिफी स्टेज किंवा प्रोटोनिमा आपल्याला इथे दिसून येतो, विच इज नथिंग बट द गॅमेटोफाईट. सो एकाच प्लॅन्टमध्ये आपल्याला स्पोरोफायटिक जनरेशन स्पोरोफाईट पण दिसून येतो आणि गॅमेटोफाईटसुद्धा दिसून येतो. ओके. आणि ह्यापासून तयार झालेलं जो फर्टिलाइज एग आहे तो स्पोरोफाईटमध्ये तयार होतो आणि मग हा स्पोरोफाईटला काय येतं, स्पोर कंटेनिंग कॅप्सूल डेव्हलप होती, बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्स आपल्याला दिसून येतात. जेनेटिक्सकडे जाऊ नका, अजून इतक्या डिटेलमध्ये आपल्याला हे नाही आहे. आणि मग इथे सिम्पल आपल्याला अल्टरनेशन ऑफ जनरेशन दिसून येतं. कसं दिसून येतं हे आपण आता इथे बघूयात. इथंपासून सुरुवात करायची. बघा, गॅमेटोफाईट आहे, स्पोरोफाईट आहे, स्पोरोफाईटमध्ये स्पोरॅन्जियम आहेत म्हणजे कॅप्सूल आहे, हे स्पोर रिलीज झाले. ओके. आता शेडी प्लेसेसमध्ये किंवा मॉइस्ट स्पेसेसमध्ये आहेत, स्पोर रिलीज झाले. नो डाऊट हे स्पोर्स हॅप्लॉइड असणार आहेत, मिओसिस घडून येणार आहे, बरोबर आहे. आणि हे स्पोर्स जे आहेत हे स्पोर्स पाण्याच्या माध्यमातून वाहत वाहत फेवरेबल अशा प्लेसेसला जाऊन पोचणार आहेत. ओके. तिथं त्यांच्यापासून काय होणार आहे, प्रोटोनिमाचं फॉर्मेशन होणार आहे. मग आजच्या फिगरमध्ये आपण बघितलं, बरोबर आहे. आणि या प्रोटोनिमाला काय होणार आहे, पुन्हा नवीन बड किंवा फोलिएज डेव्हलप होणार आहे. या फोलिएजवर आपल्याला मेल आणि फिमेल दोन्हीही वेगवेगळे सेक्स ऑर्गन दिसणार आहेत. त्याला नाव दिलेलं आहे गॅमेटोफाईट. गॅमेटोफाईट इज नथिंग बट द गॅमेट कंटेनिंग स्ट्रक्चर. म्हणजे फिमेल गॅमेटोफाईट आहे, फिमेल गॅमेट जिथे प्रोड्यूस होणार आहे त्याला म्हणायचं अर्केगोनियम. मगापासून तुम्ही हा शब्द माझ्या तोंडात ऐकत असाल. सो एन्थ्रिडियम आणि अर्केगोनियम दीज आर द 2 मोस्ट कॉमन वर्ड्स. एन्थ्रिडियम म्हटलं की ते मेल गॅमेटोफाईटचा पार्ट आहे, ज्याच्यामध्ये मेल गॅमेट तयार होणार आहेत, त्याने त्याला स्पर्म असं नाव दिलं आहे. आणि फिमेल गॅमेटोफाईटमध्ये काय आहे, अर्केगोनियम आहे, त्याच्यामध्ये एक सेल तयार होणार आहे. And then there is fusion of male and female gamete, that means fertilization takes place. As a result of fertilization, zygote form, and zygote develops to form embryo and this embryo further develops into new gametophyte. पुन्हा गॅमेटोफाईटवर स्पोरोफाईट तयार होणार आहे, कारण गॅमेटोफाईट हा प्रिडॉमिनंट आहे आणि स्ट्रॉंग आहे. ओके. ग्रीन कलरचा आहे आणि त्याच्यामुळे गॅमेटोफाईटवर इथे स्पोरोफायटिक डेव्हलपमेंट होणार आहे. स्पोरोफाईटला कॅप्सूल डेव्हलप होणार आहे, कॅप्सूलमधून स्पोर बाहेर पडणार आहेत, हे स्पोर फेवरेबल साईटला जाऊन जर्मिनेट होणार आहेत आणि त्याच्यापासून पुन्हा मेल आणि फिमेल गॅमेटोफाईट तयार होणार आहे. ह्यालाच आपण म्हणतो अल्टरनेशन ऑफ जनरेशन.
मी मागच्या तासाला तुम्हाला म्हटलं होतं की अल्टरनेशन ऑफ जनरेशन हे मी तुम्हाला सांगणार आहे. सो स्पोरोफाईट नंतर गॅमेटोफाईट, म्हणजे सॉरी आता इथे उलटं आहे, गॅमेटोफाईट नंतर स्पोरोफाईट, पुन्हा गॅमेटोफाईट, पुन्हा स्पोरोफाईट, ही सायकल निसर्गामध्ये सतत फिरत राहते. ह्यालाच आपण अल्टरनेशन ऑफ जनरेशन असं म्हणतो. लक्षात आलं? नीट समजलं असेल तुम्हाला? काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला पर्सनल नंबरवर मेसेज करून विचारू शकता. थँक्यू.